दिनांक 13/8/2025 को नगण्य थी, फिर भी इतनी मात्रा में माल डिमैट होने से संदेह होने स्वाभाविक था। निजामाबाद के कई व्यापारियों आज टोटल मराठवाडा, निजामाबाद, सांगली जे हळदीचे मेन सेंटर आहेत तिथले व्यापाऱ्याच्या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आली। मिटिंग आयोजित करण्याचं कारण हे आहे की काल निजामाबादमध्ये आणि काही नांदेडच्या गोदाममध्ये NCDSला जो माल लागला होता तो सुपर क्वालिटीचा माल लावला आणि ज्यावेळेस तो माल डिलिव्हरी झाला, व्यापार झाला आणि जेव्हा डिलिव्हरी घेण्याकरता गेले तर अतिशय निकृष्ट दर्जाचा माल त्या ठिकाणी गोदामामध्ये भेटला। म्हणजे त्याचा डिफरन्स जवळजवळ 40% डिफरन्सचा माल त्या ठिकाणी लागला। ही आमची मागणी आहे की NCDSमध्ये माल जर क्वालिटीचा माल घेतात, सॅम्पल पाहून घेतात, त्याचा लॅबोरेटरी माल जाऊन तो माल गोदामात लागतो, मग इतक्या चुकीचा माल लागला कसा? म्हणूनच या NCDSला मी 2 वर्षा अगोदर मागणी केली होती की NCDSमधून हळद या ठिकाणी काढण्यात यावी। मग सांगा, एका दिवशी NCDSमध्ये 1300 रुपयाची 1200 रुपयाची तेजीमंदी होती, काहीच कारण नाही। कोणती आफत आली, एखादी फार मोठी नैसर्गिक आपत्ती झाली, तेजीमध्ये होऊ शकते, व हळद सगळी आपल्या मराठवाड्यात वाहून गेली, तेजीमध्ये होऊ शकते, काहीच कारण नसताना मग NCDSमध्ये आपण बघत असाल एका दिवशी 650 रुपये आप होते आणि पुन्हा खाली 650 म्हणजे 1300 रुपयाची मंदी होती। आमची मागणी ही आहे NCDSला की जे आता हळद चुकीनं लागल्या गेले, जे कोणी गैरव्यवहार केला आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करून हे जे गैरव्यवहार होते हे थांबवले पाहिजे। पहिला मुद्दा। नंबर 2चा मुद्दा आमचा आहे की NCDSचा चालू ठेवायचा असेल तर आज बघा, तुम्ही जर माहिती घेतली ती NCDSला 1% अर्धा टक्का सुद्धा फार्मर शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी NCDS आणि SMC घेत नाही। मग आमची पहिली मागणी आहे, अगोदर तर फार्मरसाठी नाव सांगायचं, फार्मरचा फायदा करून बनवून दाखवायचं आणि फार्मरचा माल त्या ठिकाणी एकही पोतं शेतकऱ्याचा लावायचा नाही। तर आमची मागणी ही आहे की पहिली कंडिशन टाकावी NCDSनं की 25% माल फार्मरचा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी लागला पाहिजे। 25% त्या ठिकाणी आपला आज बघा भारतामध्ये 72% पीक या ठिकाणी जे पूर्ण जगामध्ये 72% पीक भारतात होते आणि त्याच्यापैकी 50% पीक येणाऱ्या वर्षी आपण या 3 जिल्ह्यामध्ये उत्पन्न होणार आहे। वसमत, हिंगोली, नांदेडमध्ये आपण बघितले, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये येणारं पीक हळदीचं पीक 50% उत्पन्न आपल्या ठिकाणी होणार असेल आणि हा अत्याचार आणण्यात येत झाला। मग सांगा, इथं आपल्या 3ही जिल्ह्यातला माल वसमत असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, सांगली असेल, इथला माल त्या ठिकाणी NCDSला लागत नाही। फक्त काही लोकांचं मिलीभगत आहे, त्याचाच माल त्या ठिकाणी NCDSमध्ये लागतो, त्याच्यामध्ये त्या मालाला NCDSमध्ये तेजीमध्ये मिळती, पण सर्वसामान्यांना शेतकऱ्याला ते तेजीमध्ये मिळाली ना, त्या ठिकाणी फार्मरला मिळाली आणि व्यापाऱ्याला मिळाली। आपला मालच लागत नसेल, मग सांगा, आज 1 करोड माल या ठिकाणी हळदीचं उत्पन्न होते, 1 करोड क्विंटल। जर 1 करोड क्विंटलचं उत्पन्न या ठिकाणी होत असेल आणि फक्त तिथं 1 लाख क्विंटल माल NCDSमध्ये लागत असेल, व्यापार होत असेल, फक्त 1% तुम्ही बिझनेस करणार आहात का? म्हणून आमची मागणी आहे की कमीत कमी 1 करोड जर उत्पन्न होत असेल तर कमीत कमी 40 लाख, 50 लाख, 20 लाख, 25 लाख तरी माल NCDSने व्यापार केला पाहिजे। म्हणजे फक्त 500 क्विंटलचा धंदा करणारा मासाचा माल तुम्ही त्याचे NCDSला लावणार आणि 1 करोडचा त्या ठिकाणी शेतकरी तेजीमध्ये करणार। म्हणून आमची मागणी आहे NCDSमधून मार्केटून बाहेर काढावी, अन्यथा शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी 25% आणि आमच्या या एरियातला माल 25% NCDSनं माल खरेदी करावा। आज नांदेड येथे नांदेड, हिंगोली, परभणी, सांगली, निजामाबाद इथल्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची बैठक झालेली आहे। हळद हे या 7-8 जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक आहे। एकाच दिवसामध्ये या हळदीच्या पिकामध्ये 1200-1300 रुपयाची तेजी आणि 1300 रुपयाची मंदी यायला लागलेली। याच्यामुळं शेतकरी आणि व्यापारी सर्वजण परेशान आहेत। निजामाबाद इथे NCDSचे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक केला जातो, तिथल्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जातं, तर तिथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी सांगली, नांदेड, हिंगोलीचे व्यापारी गेले असताना तिथं निकृष्ट दर्जाचा 3rd ग्रेडचा माल ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला चांगलं दाखवून ते भाव मॅन्युप्युलेट करण्यात येत आहेत। ॲक्च्युअल बाजाराचा जो व्यवहार आहे तो तेजीमंदीवर असतो, डिमांड आणि सप्लाय यावर हा व्यवहार असला पाहिजे। डिमांड जास्त झाली तर भाव वाढतो, डिमांड कमी झाली तर भाव कमी होतो, परंतु NCDSवर मॅन्युप्युलेटेड करून कॉम्प्युटरवर तेजीमंदी दाखवून या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजीमंदी करण्यात येत आहे। याचं मोठं नुकसान या भागातल्या व्यापाऱ्याला होत आहे। म्हणून आज एक बैठक इथे घेण्यात आली, मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आले आहेत। या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर अर्थमंत्री, कॉमर्स मंत्री यांना सगळ्यांना निवेदन पाठवल्या जाणार आहेत। ज्या पद्धतीनं तेलबिया NCDSमधनं बाहेर काढल्या आणि तेलबिया उत्पादकांना न्याय मिळाला
त्याच पद्धतीनं हळद हे सुद्धा NCDXच्या बाहेर काढलं गेलं पाहिजे, तरच हळद उत्पादकांना चांगला भाव मिळेल, व्यापाऱ्यांना भाव मिळेल, हे या निमित्तानं सर्व लोकांनी सांगितलेलं आहे। निश्चित येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि या भागातले सर्व 10-15 खासदार घेऊन आम्ही कॉमर्स मंत्र्यांची भेट घेऊन हळद ही NCDXच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। संशोधन केंद्र वेगळा विषय आहे। सुरुवातीला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 100 कोटी रुपये दिलेले होते। ते 100 कोटी रुपयाची कामं तिथं चालू आहेत, परंतु मागच्या 8-10 महिन्यांपासून जे काही उर्वरित पूर्ण DPR तयार झालेला आहे 850 कोटी रुपयाचा झालेला आहे आणि 8 महिन्यापासून वित्त खात्याकडनं ते थांबवण्यात आलेलं आहे। निश्चित काही दिवसामध्ये तो येईल, कारण या अधिवेशनामध्ये 45 मिनिटं लक्षवेधी लागली आणि तिथं माननीय अर्थ राज्यमंत्री होते, त्यांनी शब्द दिलेला आहे की निश्चित जे 2 वर्षामध्ये हा उपक्रम पूर्ण करायचा होता या संदर्भामध्ये तातडीने निधी देण्यात येईल। अजून पूर्ण हा निधी उपलब्ध झालेला नाही, थांबवण्यात आलेला आहे।